प्रश्न येतो। तर आज सकाळपासून 11 ते 5 वाजेपर्यंत जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी जे काही बाबासाहेबांनी आंदोलन छेडले आहे, जे काही कार्य केले आहे, मोठे मोठे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे, ते आपण जानेवारी महिन्यापासून सुरू करायचे तर 2 डिसेंबरपर्यंत सुरू करायचे। म्हणजे प्रत्येक महिन्यात बघा आपण कसा त्योहार सारखा आपण मनवायचा। तर ते कुठले? पहिलं या आधी तर प्रश्न असा होतो की आता कोणते सण करायचे आम्हाला बोधांना, असा या प्रश्नाचे उत्तर आता देण्यात येत आहे। परंतु त्याआधी कोणते सण नाही करायचे हे करायचे सांगणार आहे, नाही करायचे ते तुम्ही सांगा। बोधांनी कोणते सण करायचे नाही? जन्माष्टमी, दिवाळी ह्या सर्व सण टाळले पाहिजे। आणखी काही शिवरात्री, हो शिवरात्री पण आहे। होळी मेन होळी। मुख्य सण होळी, दिवाळी, एक राखी, महाशिवरात्री, सगळे ते आता ते तर जगण्यात दिवस महिना चालतात। परंतु त्यांचे महत्वपूर्ण 4 सण असतात, ज्यामध्ये असते भैया मेरे राखी के बंधन को निभाना, तो करने का क्या? राखी के बंधन को निभाना करना क्या? कौन जाता है इनको? नहीं जाता, नहीं करने का बाबासाहेबांनी नाही म्हटलं। ठीक आहे, तिथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला 56ला दीक्षा दिल्यानंतर हिंदूचे जे काही असत ते खतम, म्हणून राखी के बंधन को अभी नहीं जाने का, तो राखी नाही करायची। त्यानंतर येतो दिवाळी। दिवाळी करायची का? नाही। मग ते लाडू, चिवडा, चकली, शेवई, शंकरपाळे हे बनवायचे का? ओके, पण दिवाळीला नहीं, क्योंकि बाबा साहब ने 14 अक्टूबर को दीक्षा दी, तो वहाँ पे छोड़ने को बोलो, उधर से जो छोड़ दिया उसको छोड़ दिया। हाँ, वो अब क्या हो गया? 2 झाले, एक झाली दिवाळी, एक झाली राखी, एक झाली। त्यानंतर आहे होळी। होळी करायची का? नाही करायची। आणि आपले जे मुलं करत असतील तर मग चला ठीक आहे, होळी नाही करायची, मटन तो खायचं का? नाही खाणे। ठीक आहे, म्हणजे सण नाही करायचं, हे मटन बनवलं तर चालते, तो वो भी नहीं करने का, क्योंकि जो हमने छोड़ दिया उसको फिर से नहीं लेना है, क्योंकि उनकी वो
पकड बनते आहे. त्यांच्या धर्माची ती पकड असते. त्यांना आपण म्हणजे चालना देत असतो की अच्छा आहे रोज बनावा किंवा आम्ही त्याच्यात सम्मिलित होतो. त्याच्यामुळे नाही करायचे. आता राहिला दसऱ्याच्या पासून तर ते जे आपट्याची पानं वगैरे असतात ते सगळं आम्ही सोडून दिलेलं आहे. लोखंडाच्या वस्तूंची पूजा करणं हे सुद्धा सोडून द्यायचे आहे. तो या प्रकारे जे आहे चार महत्त्वपूर्ण ते सोडून द्यायचे आहे. आणि आता आपण मुख्यतः बाबासाहेबांनी किंवा बाबासाहेबांच्या नंतर चळवळीमध्ये येणाऱ्या लोकांनी या विहारातून काय करायला पाहिजे, यासाठी बौद्धांनी कोणते सण त्योहार करायला पाहिजे यावर आता आम्ही जाणार आहोत.